नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चालले खुब्याना। आज खुबे आणायच्यात होलेला जाऊन, आणि म्हणजे 5-6 दिवस झाले पाऊस सतत पडतोय, भरपूर पाऊस पडतोय, आणि आता आपल्याला खुबे आणायला जायचं आहे। आज भरपूर मंडळी आहेत आपल्यासोबत। तिकडे बघा, तिकडे गीता मावशी आहेत, आई आहेत, आणि त्या काकी आहेत आपल्या गावामधल्याच। आपल्याला जाऊन शोधून खुबे आणायचे आहेत। चला आता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। चला, हा बघा, इकडे आपल्याला कड्याने असं वर जायचं आहे। हे बघा, इकडचं वातावरण बघू शकता तुम्ही। हे बघा, वर चढत जायचं आहे खुबे शोधत। हे बघा, इकडून सुरुवात केली खुबे शोधायची। आता आपल्याला सांभाळून जावं लागेल, दगडीवरून पाय घसरू शकतो। हे बघा, इकडे आईने सुरुवात केली खुबे शोधायची। हा बघा आई, हा बघा खुबा पायाजवळ। तर बघा तिकडे आईने उचललं। खुबे शोधत आपण वर चढत जाऊया। हो, तर आता आपण खुबे शोधायची सुरुवात करू, कारण आता पाटाला लागलेलं आहे इकडे, आणि आपण खुबे शोधू। या साईडला आई आहे, आणि तिकडे गीता मावशी, तिकडे बघा त्या काकी गेल्या। ह्या साईडला लोकेशन बघा, इकडे हे बघा, तर हे बघा बारीक बारीक खुबे बघा कसे तर कातलाला चिकटले। हे बघा बारीक बारीक खुबे, इकडे भरपूर सारे आहेत बारीक बारीक खुबे, आणि पाऊस तर भरपूर जोराचा आला। हे बघा तिकडे बघा, पावसाने तर जोरदार सुरुवात केली, हजेरी लावलेली आहे। हे बघा तिकडे बघा, इकडचं वातावरण एकदम मस्त भन्नाट एकदम। तो राजा बघा, तर आपल्याला पण एक खुबा भेटलेला आहे। हे बघा, इकडे आहेत ना प्रत्येक जण प्रत्येकासाठी खुबे शोधतायत। त्या बघा, पातेऱ्याखाली खुबे असतात, त्याच्यामुळे पातेऱ्या काठीने वगैरे साईडला करतायत। बघा इकडे पण पाऊस तर जोरदार एकदम पडतोय। हे बघा, एकदम बारीक बारीक आहेत ना। राजा बघा, राजा भिजला पावसाने, पाणी बघा। तुम्हाला भेटतात खुबा? भेटले कुठं?
मग चला त्या साईडला चला. राजा तर भिजला पूर्ण. तेव्हा तिकडून आपण खालून चढत चढत वरती वरती आलोय. आता आपल्याला अजून वरती जायचं आहे. तेव्हा तिकडे गीता मावशीला खेकडी मिळाली. खेकडी भेटली ना पांढरी. हा तिकडे पांढरी खेकडी भेटली. मस्त भेटला भाट्या. हे बघा अशा दगडी पलटी करून शोधावे लागते खूप आहे. कारण आता दिवसाचे बाहेर नाही येत ना, रात्रीचे येतात. हां आणि काकीना वगैरे रात्रीचं यायला जमत नाही, त्याच्यामुळे दिवसाचेच आले त्या खूप शोधायला. हे बघा इकडचं वातावरण तर बघा. ही बघा गीता मावशीला केवढ्या मोठ्या साईजची खेकडी मिळाली दिवसाची. हा चला जा. ही बघा केवढी मोठी साईज. हो बिग साईजची खेकडी. हा आईंचा चष्मा बघा पडला तो तुटला, त्याला आता बॅगमध्ये घेऊया. हे बघ केवढी मोठी साईजची खेकडी मिळाली गीता मावशीला. चला अशी शोधत आपण खेकड्या खुबे काय भेटतील ते घेऊ ना. गीता मावशीला मस्त साईजची खेकडी मिळाली, पाण्यात बसलेली ना. हां बरी दिवसाची एवढी मोठी आली. जांभळीच्या होदात. हां आता जांभळीच्या होदात आपल्याला जायचं आहे, म्हणजे तिकडे खेकड्या पण मिळतील आपल्याला आणि खुबे पण. हां पावसातून येतात ना बाहेर. हां हां अशोकांना का. हां लांब जरा गेलं का कसं खेकडे जास्त भेटतात, कारण जास्त लांब कोण जात नाही, जवळजवळ जातात लोक रात्रीची वगैरे. त्याच्यामुळे जवळ काय एवढ्या खेकड्या मिळत नाही, लांबच जावं लागतं. तर बायका बोलतात जेंट्स लोक कोणतरी एक तरी असतात सोबत, तर आपण गेले असतं लांब. जेंट्स लोक कोण नाही आहेत आपल्यासोबत, कारण प्राण्यांची भीती वाटते वाघाची वगैरे. पाऊस आहे त्याच्यामुळे खूप भेटत नाही, रात्रीचे बाहेर येते. रात्रीचे भरपूर येते नाही ह्या घातलाला. बघा आपण आता जाणार आहे जांभळीच्या होलत. जांभळीची होल म्हणजे जिथून आम्हाला गावामध्ये पाणी येतो त्या होलला आलेल्या आहेत, आमच्या पाण्याच्या ठिकाणी. तर ही बघा आम्ही पाणी वगैरे साफ करायला येतं इथे, पाण्यामधली घाण वगैरे. तर ही पायवाट आहे, त्या पायवाटाने आपल्याला जायचं आहे होलला. पाय एकदम सांभाळून टाकावं लागतं, कारण दगडी वगैरे आहे आणि पाय स्लिप वगैरे होईल. तर फायनली आम्ही जांभळीच्या होलेला पोचलेले आहेत. ती बघा तिकडे त्या साईडला शेड बांधलेली आहे, तिथून आमच्या गावामध्ये पाणी जातो. आणि आता आपल्याला वर जायचं आहे, वरच्या साईडला. ते बघा या होलेला जायचं आहे आपल्याला. पाणी भरपूर आहे ना. चला आता आपण झिरपटाने वरती जाऊया. हा बघा आपल्याला खुबा भेटला दगडीला.
राजा नेहमी आपल्या सोबतच असतो. राजा हा पाणी बघा. या बघा वरून पाण्याचं स्पीड बघा. इकडे माकडांनी तर बाजारच घातलेला. राजा बघा गेला सुसाट. माकडांच्या आवाजावर राजा गेला. वरती वरती जायचं आहे आपल्याला. बघा तिकडे आईना खेकडी मिळाली. ही बघा 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 ही बघा. हे बघा हे बघा अशा भरपूर साऱ्या दगडी चढून आपल्याला जायचं आहे वरती वरती. इकडे आपल्याला खुबा मिळाला आहे दगडीला. इथे पण हे बघा चला आता आपण पण वरती जाणार आहे. आता कुठे जायचं? काय वरती जाऊन काय फुगा नाही देत ना सापटायला खेकडे भेटतील म्हणून आलो. आता भेटले तरी सामान खाली तर मंडळी आम्ही घरातून निघायच्या आधीपासूनच आहे बघा वारा आणि पाऊस बघा किती सतत चालूच आहे. त्याच्यामुळे खुबे काय बाहेर येत नाही. आता खुबे रात्रीचे बाहेर येतील. चला पाऊस आहे ना दिवसभर.
व्ह्यू बघा इकडचा. तो बघा त्या साईडला गाव दिसतोय आणि आपण टपरामध्ये आहे. खालून जायचं आहे ना. तिकट नाही पण कुठं तिकट असेल तर पटकन पाय चालू काय चला आपण अशा अवघड वाटेवरून चाललेलं आहे. हे बघा किरमिराला फळं बघा, छोटी छोटी हिरवी हिरवी. ह्या काटल्याला असतील बघा. पाऊस आहे त्याच्यामुळे नाही भेटत. रात्री जर आलं ना गोण भरून नाही. अंग झाड. हे बघा इकडे खुबे शोधतायत. दगडी उचलून बघाव्या लागतात कारण पाऊस सतत चालूच आहे. त्याच्यामुळे खुबे बाहेर आलेत नाही. दगडी खाली आहेत तर दगडी पलट्या करून बघायला लागतात, शोधाव्या लागतात. हां चिंबोरी असेल. खुबे भरपूर शोधल्या, भरपूर लांब गेलेल्यात मी शोधलात पण खुबे काही एवढे जास्त भेटले नाही आपल्याला. कमी प्रमाणात भेटले थोडे थोडे. तर आता भाजी न्यायचा विचार चालला आहे. बघूया आता जी पण कोणती रानभाजी भेटणार आहे ती आपण घेऊन जाणार आहे. इकडे काकी फोडशीची भाजी उचलते. ही सगळी आहे. तर इकडे आपल्याला खुबे कमी प्रमाणात भेटले त्याच्यामुळे संध्याकाळसाठी भाजी घेऊन जात आहेत फोडशीची ना.
फोडशीची भाजी घेऊन जात आहेत. मच्छर भरपूर आहेत, मच्छर भरपूर चावते आणि मी वरती कोट पण नाही घातलेला आहे. तर मी घरी चालली. आई वगैरे नंतर पाठवून येते. ह्या तिघीजणी आईसोबत आहेत दोघीजणी. त्या बघा त्या साईडला भाजी शोधत आहेत आणि आपल्याला घरी जायचं आहे कारण पूर्वी घरी एकटीच आहे, त्याच्यामुळे मी घरी चालली. तर चला तर मंडळी, कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर टाटा बाय बाय.